पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन तालुका पनवेल या संस्थेच्या कारभाराबाबत लोकशाही मार्गाने 15 ऑगस्ट 2025 रोजी आजीव सभासद आणि इतरांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे। शांतिवन बचाओ, शांतिवन बचाओ, शांतिवन बचाओ, शांतिवन बचाओ। शांतिवनातील भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, शांतिवनची मनमानी। नमस्कार, मी मयूर तांबडे, मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय। आज आपण आलेलो आहोत पनवेल तालुक्यातील नेरे शांतिवन या ठिकाणी। शांतिवनच्या इतिहासात आज पहिल्यांदाच हे उपोषण होत आहे शांतिवन मध्ये। तर शांतिवन बचाव ही मोहीम यांनी आज स्वीकारलेली आहे। आज स्वातंत्र्य दिन आहे। आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष आपल्या भारत देशाला म्हणजे आपल्याला मिळून पूर्ण झालेली आहेत आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज शांतिवन मध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे। तर आपण या ठिकाणी शांतिवन मध्ये आलेलो आहोत। आपण यांना विचारूया की आज जे आपण लाक्षणिक उपोषण पुकारलेले आहे ते कशा संदर्भात आहे, आपण माहिती घेऊया। आज एक दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण आहे ते आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत। इथे जो भ्रष्टाचार चालू आहे, अनियमितता आहे, त्यानंतर बेकायदेशीर बांधकाम आहे, त्या बांधकामाला निसर्गोपचारासाठी जी इमारत बांधण्यात आलेली आहे त्या इमारतीला पैसा कुठून आला, त्या इमारतीला निसर्गोपचार हे नैसर्गिकच्या सानिध्यात लोकांवर उपचार करण्याचं साधन आहे, परंतु ते आता जी नवीन इमारत झाली आहे त्याच्यामध्ये AC लावले गेलेले आहे। म्हणजे जणू काही दुसरं कोणीतरी येऊन इथे आता ते बिल्डिंग ताब्यात घेणार आहे का अशा पद्धतीचं इथे सगळीकडे जनमानसामध्ये वातावरण आहे। दुसरं इथे जितका भ्रष्टाचार चालू आहे, अनियमितता आहे, बांधकामामध्ये 10 लाखाची 15 लाखाचं काम हे 20-30 लाखापर्यंत आहे। देणगीदार जे एक चांगल्या शुद्ध हेतूने देणगी देतो, परंतु त्याचा गैरफायदा ही मंडळी सगळी घेत आहे। आणि या संदर्भात ज्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या चॅरिटी कमिशनरला कधी त्यांच्याकडे ती कधी विचारणा केली जात नाही। मी वारंवार संस्थेला चॅरिटी कमिशनरला, कलेक्टरना या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्या कोणाची उत्तरं त्यांनी समर्पकपणे दिलेली नाहीत। परवा मी या संदर्भात चॅरिटी कमिशनरके माझी केस दाखल केलेली आहे, मी आणि साईनाथ भोपी आणि विनायक शिंदे या तिघांनी संयुक्तरित्या, की जे चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोप केले त्याला अनुसरून मी ताबडतोब त्याला पुरावे जोडलेले आहेत, की जेणेकरून असं व्हायला नको की बाबा नुसते आरोप करतोय आपण, पण त्याचे पुरावेसुद्धा त्यावेळेला मी चॅरिटी कमिशनरकडे सादर ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मी सादर केलेले आहे। आज माझं लाक्षणिक उपोषण एवढ्यासाठी की ह्या सर्व गोष्टीकडे ह्या पंचकृषीतील जी मान्यवर मंडळी आहेत त्यांचं लक्ष वेधून घ्यावं, यासाठी मी आता सकाळी 9 ते 5 मी आणि माझे सहकारी उपोषणाला आम्ही मंडळी बसलेलो आहोत। या अनुषंगाने अनेक प्रश्न आम्हाला आज समजले, त्याचासुद्धा पाठपुरावा भविष्यामध्ये मी निश्चितपणे करेन। वाकडीवाल्यांवर जास्त करून या संस्थेने अन्याय केलेला आहे, त्याचासुद्धा पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे। काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या होत्या यापूर्वी, परंतु मी ते वारंवार संस्थेला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। ही आता जी सगळी कमिटी आहे, बॉडी आहे, त्यांना काठीशिवाय चालता येत नाही। बरेचशी मंडळी असे लोक शांतिवनचा काय उद्धार करणार, आणि भविष्यामध्ये हे जे पदावर बसलेले आहेत आमचे कार्याध्यक्ष आहेत प्रमोद ठाकूर, ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर, यांच्यावर एक गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे, 420 फसवणुकीखाली गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांनी कर्मचारी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक केली, 200 कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत आणि करोडो रुपये आपल्या घशात घातलेले आहेत। अशाच पद्धतीचे पदाधिकारी इथं असता कामा नाहीत। इथे जी शासनाने एका चांगल्या कामासाठी ही दिलेली आहेत, देणगी जागा दिलेली आहे, त्याच्यावर चांगले उपक्रम राबवले जातात, ते हळूहळू बंद पडलेत, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुढं भविष्यामध्ये सुरू राहायला पाहिजेत। मित्रमेळावा असेल, मुलांवर श्रमसंस्कार शिबिर असतील, आता भातशेती आमची संपत चाललेली आहे। 122 एकरमधली जमीन यांचा डाव आहे की काय, की ही सुद्धा कोणाच्या तरी धनदानकीच्या घशात घालायची, अशा पद्धतीचे ज्या वेळेला हे कळलं त्यावेळेला एक पहिलं पाऊल माझं उपोषणाच्या आमच्या सगळ्यांच्या साथीदारांच्या सहकाऱ्यांच्या यांनी की पहिलं पाऊल आहे उपोषणाचं। यापुढे कुठली सगळ्या संबंधितांना जर त्याची ही झाली नाही तर येत्या 26 जानेवारीला मी आमरण उपोषणाला सुद्धा बसण्याचं काम करण्याचा माझा मानस आहे, की माझ्या वडिलांनी या संस्थेसाठी आपला ध्येय जिजवला,
त्या संस्थेची वाताहत लागू नये आणि ती वाताहत मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये, त्यासाठी माझंसुद्धा हे झालं तरी चालेल, पण या शांतीवन वाचलेल्या इथल्या कार्यकर्त्याला, इथल्या कुष्ठरोगी बांधवांना चांगल्या प्रकारे इथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याची भूमिकेतून मी माझा पुढं लढा चालू ठेवेन. धन्यवाद. यावेळेस येथील भ्रष्टाचार असेल किंवा अनियमितता असेल आपल्या लक्षात आल्यानंतर आपण पहिलं पाऊल कोणतं उचललं? यावेळेला ज्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात आल्या त्यावेळेला मी कार्यालयाशी संपर्क साधला, पत्रव्यवहार केला. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. रीतसर त्यांना दिलेली पत्र, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यानंतर मी काही आमचे सदस्य, आजीव सदस्यांनी वार्षिक सभेमध्ये सुद्धा पुरावा दिला, परंतु इथल्या विश्वस्तच निव्वळ दुर्लक्ष करत आहेत. विश्वस्तांनी खरं या संस्थेची जी देखभाल करायची, देखभाल दुरुस्ती, माझा त्यांच्यावर सुद्धा जाहीर आरोप आहे की यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून यांच्यावर हा जो ॲक्टच्या खाली त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे गरजेचं आहे. कारण ह्या जे अनधिकृत आता परवा 150 ट्रक इथून माती गेली, कुणालाही त्याचा पत्ता नाही, कोण विकते, कोण खाते, कुणी मनमानी कारभार करतोय. परवा आमचा एक आजीव कुष्ठरोगी बांधव वारला, त्यावेळेला इथं प्रमोद ठाकूरसारख्या मंडळींनी पनवेलमधून माणसं आलेली इथे वाढदिवस साजरे केले. म्हणजे तुम्ही तुमचं नक्की चाललंय काय? मग इथला कार्यकर्ता आणि कुष्ठरोगी बांधवांवर तुम्ही अन्याय करून ह्याच्या जोरावर की तुम्ही जे तुमची मेजॉरिटी आहे ह्या जोरावर जर तुम्ही करत असाल तर बरोबर नाही. नुकतंच त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये 19 साली त्याला आम्ही हे दिले, एक ठराव, एक सभासद करायचे, तर सभासदासाठी एक विशिष्ट देणगी काय कुठल्या प्रकारे सभासदची फी किती असावी ह्याचे अधिकार ठाकूरला दिले. 2019चे अधिकार दिले. 2025ला त्यांनी ती पूर्ण नुसतं एकाच ठरावासाठी दिलं होतं, तर पूर्ण घटना बदलली. आणि ज्या वेळेला मी घटना काय झाली बदलली त्यावेळेला मला चॅरिटी कमिशनरनी शेवटची प्रत, जी माझ्या वडिलांनी घटना केली होती त्या घटनेची मला प्रत दिली. पण त्याच्यावर अचानक असा काय साक्षात्कार झाला की पूर्ण घटना बदलण्याचं त्यांनी तिथे वार्षिक सभेमध्ये सांगितलं. त्यावेळेला आम्ही असा मुद्दा उपस्थित केला की घटना दुरुस्ती तुम्ही नियमबाह्य केलेली आहे, तुम्ही मसुदा तयार करून तो सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करायला पाहिजे आणि त्यानंतर तो मंजूर झाल्यानंतर तुम्ही तो त्या चॅरिटी कमिशनरकडे सादर करायला पाहिजे, ही प्रोसिजर आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे आजीव सभासदांना काही हेच नाही, अधिकारच नाही, त्यांना तुम्हाला उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही. आजीव सभासदांवर ही संस्था आहे, ह्याचं भान प्रमोद ठाकूर आणि त्यांच्या सगळ्या संबंधित जी मंडळी आहेत त्यांनी ठेवावं. हे आजीव सभासद आहेत म्हणून ही संस्था आहे. विश्वस्तांना सुद्धा सदस्यांनी नेमणूक केलेली आहे, ते निव्वळ यांची राखण करायसाठी या संस्थेची. आणि ज्या वेळेला असं वाटेल की आता हाताबाहेर चाललेलं आहे त्यावेळेला घटनेमध्ये अशी तरतूद आहे की 1/4 2/4 सगळे सभासद बोलून ही संस्था विसर्जन करण्याचे अधिकारसुद्धा घटनेमध्ये आहेत. पण घटना आपल्याला पाहिजे तशी प्रमोद ठाकूरने करून घेतली, हा माझा जाहीर आरोप आहे. आपण जो आरोप करत आहात की भ्रष्टाचार झालेला आहे किंवा मनमानी कारभार चालू आहे, तर तो कशामध्ये भ्रष्टाचार नेमका झाला आणि ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार केला त्याच्यासोबत आपण काही बोलणं केलेलं आहे का किंवा त्याने काही माफी वगैरे मागितलेली आहे का? या संदर्भात आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला. आमचं म्हणणं आहे की निसर्ग उपचारामध्ये एक चांगल्या पद्धतीची बिल्डिंग झालेली आहे. माझ्या वडिलांनी निसर्ग उपचार केंद्र हे सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा भूमिकेतून त्यावेळेला चालू केलं. त्याचं कारण एवढंच होतं की लोक ॲलोपॅथीच्या गोळ्या, इतर गोळ्या घेऊन आपलं शरीर नाशवत आहेत. तो निसर्ग उपचार हा एक चांगला पर्याय आहे की जे तिथे उपचार घेतले ते लागलं आयुष्यभर कायमस्वरूपी बरं होऊ शकतो. अशा पद्धतीचं ते निसर्ग उपचाराचं पवित्र काम आहे. परंतु तिथे आता रेट वाढवले, 1000 रुपये रेट, म्हणजे जर सर्वसामान्यांना परवडणार नाही अशा पद्धती. तिथे आता नव्यानं बिल्डिंग बांधली. आता लोक काय काय म्हणतात की अमुक याने दिली, तमुक याने दिली, पण ऑन रेकॉर्ड आमच्याकडे काय किंवा संस्थेकडं कुठल्याही प्रकारचं हे नाही. फक्त एक मला त्या कुमुद जोशी जे निसर्ग उपचार केंद्र बघतात त्यांच्या एका पत्रामध्ये चंद्रकांतदादा पाटील असं नाव आलेलं आहे, परंतु तो पैसा वास्तविक निधी जो यायला पाहिजे तो संस्थेकडे जमा झाला पाहिजे आणि संस्थेने त्याचं टेंडर काढायला पाहिजे. तो जो लोएस्ट आणि चांगल्या पद्धतीचं, अधिक चांगलं लोएस्ट म्हणजे नाही पण चांगल्या धर्तीचं जे तिथे इमारत उभी राहावी आणि त्याचा सर्व जमा खर्च हा संस्थेतून चालवायला पाहिजे. परंतु त्याचा एकही नाही पैशाचा हे हिशोब संस्थेकडे नाही. त्याचं वेळोवेळी सीएनी आपल्या त्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, सीएन चार्टर्ड अकाउंटंटनी म्हटलेलं आहे आमच्या की त्यांनी उल्लेख केलेला आहे, नमूद केलेला आहे
त्याचासुद्धा यांनी गांभीर्याने दखल घेतलेली नाही. ह्याच्या पलीकडचं जाऊन सांगतो की त्या नवीन बांधलेल्या इमारतीमध्ये AC लावले. वास्तविक निसर्गोपचार केंद्रात AC बसत नाही आणि हे कमर्शियल लोक म्हणतात. मी परत 2-4 दिवसापासून ऐकतोय हे कमर्शियल आहे, कमर्शियल आहे. ही संस्था ही सेवाभावी संस्था आहे, ही कमर्शियल नाही. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून आणि सर्वसामान्य कार्यकर्ता जो इथं तटपुंजा पैशावर माझ्या वडिलांनी इथे आणला होता, आज त्यांची घरं जर तुम्ही बघितली तर घरंसुद्धा हे बांधू शकत नाहीत. पण मोठमोठ्या इमारती बांधलेल्या आहेत. तिथे कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली झाली नाही. आज जर या संस्थेचं वाकडी गावाने जर परीक्षण केलं तर वाकडी गावाचं उत्पन्न वाढणार आहे. हा सुद्धा माझा पुढचा प्रयत्न आहे. का वाकडी गावात पण माणसं राहतात ना, त्यांना सुद्धा अधिकार नाही. तुम्ही इथे कमर्शियल सगळ्या गोष्टी करता. आधारगृह तुमचं कमर्शियल आहे, त्यानंतर तुमचं वृद्धाश्रम कमर्शियल आहे, त्यानंतर तुमचं निसर्गोपचार कमर्शियल आहे. सगळ्या गोष्टी कमर्शियल आहे. कमर्शियलचे तुम्ही रेट नको राहिला, ग्रामपंचायत तुम्ही निधी द्यायला नको. सगळ्यांना अधिकार ते. मग ग्रामपंचायतीला काय देत नाही तुम्ही? का तर निवड सेवाभावी. इथले जे कर मंजूर नामंजूर कर बिन केलेले आहेत ते जिल्हा परिषदने केले. ते फक्त कुष्ठरोग वसाहतीतून केलेले आहेत. कुष्ठरोग वसाहतीला फक्त कर माफ आहे, बाकीच्या स्ट्रक्चरला कर माफ नाही. ते तुम्ही कमर्शियलसाठी करताय. हे आता मी वाकडी गावाला येतो. मला जाऊ दे, तुम्हाला देणगीदार कशासाठी देणगी देतो? चांगलं काम करण्यासाठी देतो ना. की तुम्ही पैसा ज्या आता हे आमचं हे बांधलंय, भोजनालय बांधले. भोजनालयामध्ये जुन्या इमारती, जुन्याच भिंती, पण त्याच्यावर नक्की स्ट्रक्चर केलं. पहिलं 13 लाख इस्टिमेट झालं, नंतर मग 20 लाख झालं, 20 लाखातून 22 लाख गेलं, 22 लाखातून 30 लाख गेलं. बरं त्यासाठी एवढं आहे, एवढं काय असं केलं का? सोन्याचे पत्रे चालवले तुम्ही. बरं त्यासाठी तिथल्या विश्वस्त सत्यरंजन धर्माधिकारी यांनी एक कमिटी बोलवली शाळांच्या. ती कमिटी इथं आली. त्यामुळे आपल्याला तिप्पट पैसे दिले जातात. एवढी देण्याची काही गरज नव्हती, तेवढं काम झालेलं नाही. मग त्या कमिटीला म्हणजे विश्वस्तांनी नेमलेल्या कमिटीवर तुमचा विश्वास नाही. असं असताना तुम्ही त्या कुठल्या तरी एका कॉन्ट्रॅक्टरला ती पैसे कुठून आणलेत? पैसे तुमच्या खिशातून दिलेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे पैसे दिले की दिले. निसर्गोपचारामध्ये एवढा अपय आहे. आता नवीन इमारतीमध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे इथं आश्रयाला आहे भाटिया, जे माजी नगराध्यक्ष होते, त्यामधून सांगतो मी, ते इथे राहायला आहेत. आत्ता नुकताच त्यांचा परवा पुतण्यानी काहीतरी पैसे भरले त्यांचे, पण ते इथे आले राहायला. जेवण खाणं उपचार सगळं फ्री. आणि तुम्ही इथून शांतीवन करून अपेक्षा करता की मला मोफत पडायला पाहिजे, आणि तुम्ही 2-2 लाखच्या इमारतीला दिला. आणलं कुठून पैसा? ह्या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. म्हणून मगाशी मी पोलीस बांधवाले ते पोलीस बांधवांना मी विनंती केली की तुम्ही फक्त त्या एका निसर्गोपचाराच्या इमारतीवर ती चौकशी लावा. सगळ्यांची रेकॉर्ड तपासा. ज्यांनी असे पैसे दिले, चेक दिलेले आहेत, ते कशाच्या राहा दिले. आतापर्यंत नाही. माझ्या वडील असताना तुम्हाला कधी असं ही झाली नाही, भावना झाली नाही किंवा शांतीवन चांगलं काम करते. आता तुम्हाला काय असं साक्षात्कार झाला की एका कुटुंबात 3-3 लोक लाखो रुपये देतात? हे चांगलं नाही, योग्य नाही. आणि अशा इमारतीतून भ्रष्ट याच्यात ती इमारत उभी राहिलेली आहे. ती कुणी दिली? त्या सगळ्यांना तुम्ही त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांच्या तोडून ते आलं पाहिजे. आणि कुणी त्याच्यामध्ये हे केला, त्याचं टेंडर प्रोसिजर झालं आहे का, काम कुणी केलं आहे, मग त्याला टेंडर मिळाले का, एकापेक्षा अधिक टेंडर आले का, ही सगळी मागणी आमची त्या अनुषंगानं आमच्याही मागणी आहे. आजचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारल्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आजचं लाक्षणिक मी प्रायोजक आम्हाला उपोषणाचा मार्ग हा माझ्या वडिलांनी शिकवलेला आहे की समाजामध्ये विविध प्रकारची लोक असतात. जिथे तुम्हाला अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून आपण हात वर करण्यापेक्षा काकावर करण्यापेक्षा शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसून आपली प्रतिक्रिया आणि आपलं मत मांडू शकतो. त्यामुळे हा आमचा पहिला प्रयत्न आहे की सातत्व हे जर त्यांना समजलं नाही तर मी या दृष्टिकोनातून आपल्यासारखे पत्रकार बांधवांनी जर मला साथ दिली, वृत्तपत्रांमध्ये आलं, तर मी लक्षवेधी सूचनासुद्धा याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भास्कर जाधव असतील, अन्य काही मंडळी माझी आहेत जे माझ्याशी संबंधित आहेत, त्यांना मी या ठिकाणी ती लक्षवेधी सूचना मांडून या गोष्टीचा मी तडा लावणार आहे. या संस्थेमध्ये माझे वडील असतानापासून पूर्वीपासून सुमारे 361 सभासद होते. वेळोवेळी ते जुने सभासद होते, ते वयस्कर होते, त्यांचं वय झालेलं असेल, काही निधन न पावलेले असतील. मी स्वतः उपाध्यक्ष होतो. चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांबरोबर मी काम केलेलं आहे.
त्यांची काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे. मी वेळोवेळी यांना सांगत होती की ती यादी निरंक करा. निवडणुकीला ह्या सुरुवातीला यानं कसं माहीत होतं की बा निवडणूक होणारच नाही, म्हणजे हे होईल, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो बिनविरोध होईल निवडणूक, अशा पद्धतीने याने ते मतदान केलेलं होतं, मतदान केलं होतं. भविष्यात मेलेल्यांची यादी निरंक करा आणि एक व्यवस्थित यादी लावा. तर 130 लोकांची यादी त्यांनी परवा लावली. त्यासाठी कुठलीही प्रोसिजर राबवली नाही, ना त्यांनी कुठे नेटवर टाकलं, ना पेपरला दिलं. कारण कुणाचे पत्ते आले त्यांना मुदत द्यायला पाहिजे 8 दिवस. आजही असे आहेत की तुम्ही जी यादीतून काढलेली मंडळी आहेत ती आजही हयात आहेत, परंतु त्यांना यादीतून काढले. ते परवाच्या मतदानातून ते त्यांना वगळलं गेलं मतदार यादीतून. त्यानंतर जे नव्यानं 2023 साली जे नवीन एकाच घरातले 3 घरातले 24 सभासद ह्या लोकांनी केले. कोणाला नाही, वास्तविक सभासद करण्यासाठी नोटिफिकेशन द्यावं लागतं, ते कुठेही दिलेलं नाही. त्यानंतर सभासद 23 साली केले. घटना दुरुस्तीचा अधिकार प्रमोद ठाकूरला आम्ही फक्त सभासद वर्गणी संदर्भात दिला होता, पूर्ण घटना बदलण्यासंदर्भात दिला नव्हता. त्याचा मसुदा त्यांनी वार्षिक सभेमध्ये केला नाही. परंतु त्यांनी 2000 नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये त्या 24 जणांसुद्धा अधिकार देऊन ती निवडणूक एकतर्फी निवडणूक निर्णय केलेला आहे. आम्हाला या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम हवं, त्या भूमिकेतून हे आहे. आणि माझी त्या ह्याला जे सहाय्यक निबंधक आहेत त्यांना मी मागणीच केलेली आहे की 2023 साली जर सभासद केले असतील तर 2025 साली घटना दुरुस्ती झाली, त्यावेळी जे इलेक्शन झालं त्यावेळेस 23 साली केलेले अनधिकृत जे सभासद आहेत त्यांना तुम्ही 25 सालच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार कसा दिला.